First of all, I welcome. First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture. Myself, Dr. S.S. Bellade. Today we shall discuss the next part of the trigonometric function, and that part is trigonometric functions of sum and difference of two angles. That means actually we have to find out the sum and difference of two angles. In that sum and difference of two angles, yesterday we have seen one important theorem, and that theorem is actually in addition angle formula. Today we shall discuss in addition angle formula. Also we have discussed the last lecture, that is a theorem, and that theorem is cos of A minus B is equals to cos A cos B plus sin A sin B, and some formulae which we have studied. Also we shall discuss some problems based on this. Now what is the formula? See this addition angle formulae. Now you know that yesterday we have seen the first, that is this formula, proof of this formula, cos of A minus B is equals to cos A cos B plus sin A sin B. Actually this is a basic formula, this is a main theorem, first theorem, and by using this main theorem and by using this first theorem we have proved another theorem, that is cos of A plus B, that is sin of A plus B, sin of A minus B, tan of A plus B, tan of A minus B. These formulae which we have proved yesterday, and these are the basic formulae. You have to know about these formulae. See this, I shall repeat here. यहाँ पे मैं फिर से ये formula आपको repeat करता हूँ. पहले जो formula is this, what is that formula? Sin of A plus B is equals to sin A plus sin B plus cos A cos B. See this, अगर यहाँ पे प्लस है तो यहाँ पे प्लस यूज करना, माइनस के लिए भी सेम फार्मूला, लेकिन फार्मूला यूज करने में वो करते हो माइनस यूज करना. यहाँ पे sin A माइनस बी इज इक्वल्स टू sin A cos B minus cos A sin B. Similarly, cos of A plus B, formula for the cos of A plus B, cos A cos B minus sin A sin B, and cos of A minus B, which is equals to cos of cos A plus B is equals to, now this cos of cos A cos B, आता जर माइनस असेल तर for minus cos A cos B plus sin A sin B. Similarly we can prove formula for the tan. What is that tan formula? Tan of A plus B is equals to tan A tan B, tan A tan B, tan A plus tan B upon 1 minus tan A tan B. या ठिकाणी काल आपण जे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत, प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिलेलं आहे. कालचा जो थेरम होता, थेरम सर्वांनी जवळपास प्रूव्ह केलेला आहे, आणि प्रामुख्यानं म्हणजे दमकोंडवार यांनी तो प्रॉब्लेम दोन पद्धतीनं प्रूव्ह करून दाखवलेला आहे. एक तर टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरून, आणि दुसरा म्हणजे मायनसची अरेंजमेंट करून. बाकी प्रतिभा इंगळे, शेवाडे, खैरनार हे जे आहेत विद्यार्थी यांनी पण होमवर्क करायला पाहिजे. होमवर्क करत चला, होमवर्क केलं तरच तुमच्या लक्षात येतं, नाहीतर मग लक्षात नाही येणार. ठीक आहे. तर आता या बेस्ड काही आपल्याला प्रॉब्लेम्स पण पाहिजे आहेत. हे पण फॉर्म्युले आपण प्रूव्ह केलेले आहेत. कॉस ऑफ, जो फर्स्ट फॉर्म्युला आहे दिस रीत, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल्स टू, दिस इज अ साइन थीटा. दिस फॉर्म्युला ऑल्सो वी हॅव प्रूव्ड. हा फॉर्म्युला किंवा हे जे सर्वच्या सर्व फॉर्म्युले तुम्ही सेम पद्धतीनं प्रूव्ह करू शकता. कसे प्रूव्ह करू शकता? हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला होमवर्कला दिलेला. आता हे फॉर्म्युले सर्व तुम्ही होमवर्कनं प्रूव्ह करून टाका. कुठले फॉर्म्युले? सर्वच हे फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. पहा कुठल्यासाठी मी फॉर्म्युले परत एकदा सांगतो. कॉस ऑफ ए मायनस बी जी कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजेच साइन थीटा, कॉस पाय बाय 2 प्लस थीटा म्हणजेच मायनस साइन थीटा. हे दोन फॉर्म्युले प्रूव्ह करून दाखवायचे. त्यानंतर साइन पाय बाय 2 मायनस थीटा, साइन पाय बाय 2 प्लस थीटा, हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला प्रूव्ह करायचे. कसे करणार?
हाच फॉर्म्युला तुम्ही याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा, ए मायनस बी हा फॉर्म्युला वापरा आणि त्याच्या किमती ठेवून तुम्ही प्रूव्ह करून दाखवायचे. मला हे सर्वच्या सर्व फॉर्म्युले तुम्ही उद्याला प्रूव्ह करून दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं पहा टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटाचा फॉर्म्युला आहे कॉट थिटा. टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉट थिटा. हा फॉर्म्युला तुम्ही ॲक्च्युअली यू हॅव टू यूज टॅन ए मायनस बी, टॅन ए प्लस बी, म्हणजे हे दोन फॉर्म्युले, असे 6 फॉर्म्युले तुम्हाला, हे सर्वच्या सर्व फॉर्म्युले मला उद्याला परत प्रूव्ह करून दाखवायचे आहेत. हे लक्षात ठेवा सर्वांनी. ओके, लक्षात येतं का? इंगळे, खैरनार, शेवाडे, दमकोंडवार. ओके, तर हेच सर्वच्या सर्व फॉर्म्युले तुम्ही उद्याला प्रूव्ह करून दाखवायचे. टोटल दोन्ही फॉर्म्युले या पद्धतीनं प्रूव्ह करून दाखवा. ओके, आता आपण ॲक्च्युअली डायरेक्ट वी शॅल गो टुवर्ड्स द प्रॉब्लेम्स. ॲक्च्युअली दिस फॉर्म्युले ऑल्सो वी हॅव सीन इन द प्रिव्हियस चॅप्टर. अँगल्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये जो फर्स्ट पार्ट आहे त्यामध्ये पाहिलेले आहेत. साइन थिटा, साइन 0ची व्हॅल्यू 0, साइन 30ची व्हॅल्यू 1/2, साइन 45 म्हणजेच पाय बाय 4ची व्हॅल्यू. सी दिस फॉर्म्युला, चेक दिस. हा, साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, कॉस 60 1/3/√2, कॉस 91, सॉरी साइन 91, पुन्हा साइन 180 0, साइन 270 -1, 270 म्हणजेच 3π/2 आणि साइन 360 इज इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी जेवढे काही विद्यार्थी ऑनलाईन, मी सर्वांना सूचना देतो की या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं, मला हे फॉर्म्युलाचा टेबल तुमच्या रूममध्ये तयार करून लावायचा मोठा आणि त्याची फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवून द्यायची. कुठेही पाठवून द्या, व्हॉट्सअपवर पाठवून द्या. हे फॉर्म्युले तुमच्या टेबलमध्ये असले पाहिजेत. कुठले कुठले, हे याच्या अगोदरचे ॲडिशन अँगलचे, आणि हे फॉर्म्युले तुम्ही एका पेपरवर, चांगल्या पेपरवर काढून तुमच्या रूममध्ये लावा आणि रूममध्ये लावल्यानंतर त्याची व्हॉट्सअपवर मला फोटो काढून पाठवायचे प्रत्येक विद्यार्थ्यांनी. हे सर्वांना पाठ झालं पाहिजे म्हणून रूममध्ये फॉर्म्युला तुमचा असला पाहिजे. ओके, नाव नेक्स्ट. नाव वी शॅल स्टार्ट दिस प्रॉब्लेम. कारण हे फॉर्म्युले असल्याशिवाय, पहा, हे फॉर्म्युले असल्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम्स नेक्स्ट सॉल्व्ह नाही करता येणार. म्हणून हे फॉर्म्युले अगोदर आपण तुम्हाला दिलेले आहेत. साईनचे, कॉसचे, टॅनचा तो टेबलच तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, नेक्स्ट. नाउ वी शॅल स्टार्ट दिस. सी हियर, नंबर 1, सोबत सोबत प्रॉब्लेम सॉल्व करा हे सर्वजण. साइन ऑफ 15 डिग्री. We have to calculate the value of sine of 15 degree. See this table. Actually in this table we have only the values of sine 30, sine 0, sine 45, sine 60, sine 90, sine 180, sine 270 and sine 360. एवढ्याच व्हॅल्यूज तुम्हाला माहीत आहेत. बाकीच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहीत नाहीत. मग बाकीच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहीत नसल्यामुळं तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. कारण त्या बाकीच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या व्हॅल्यूज ॲक्च्युअली या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज तुम्हाला, बाकीच्या व्हॅल्यूज, या व्हॅल्यूजना स्टँडर्ड व्हॅल्यूज म्हणतात. लक्षात ठेवा. 0, 30, 60, 90, 180, 270 आणि 360 या व्हॅल्यूजना कोणत्या व्हॅल्यूज म्हणतात लक्षात घ्या? स्टँडर्ड व्हॅल्यूज म्हणतात. या स्टँडर्ड व्हॅल्यूच्या सहाय्याने आपण व्हॅल्यू काढू शकतो. परंतु आता आपल्याला दुसऱ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. कुठल्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात पहा. या ठिकाणी दुसऱ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करत असताना ॲक्च्युअली तुम्हाला त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करत असताना ॲक्च्युअली या मागच्या व्हॅल्यूचा वापर करायचा. ठीक आहे, आता मी एक एक प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवतो. साइन 50 डिग्री. ॲक्च्युअली वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. What is the value of sine 15 degree? Sine of, see this. आता स्टँडर्ड अँगल मध्ये कन्वर्ट करा. 15 ची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू. सी दिस. वी हॅव ॲक्च्युअली वी हॅव what we have? 15 means 45 minus 30. 15 degree means 45 minus 30 degree. Because 45 is the standard angle. We know that the value of 45 degree. 30 degree is also standard angle. We know that the values of 30 degree. Therefore,
You have to convert this 15 degree into this standard angle. Now write this, see this 15 degree. How to write this 15 degree? Means 45 degree minus 30 degree. Okay. This can be written as, see this, 1 minute, how to write this. स्टेप मध्ये लिहितो थोडं, आन्सरची स्टेप व्यवस्थित लिहितोय. हा, साइन ऑफ 15 डिग्री विच कॅन बी रिटन एज साइन ऑफ 45 डिग्री मायनस 30 डिग्री. ओके. आता जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत, त्या ऑनलाईन विद्यार्थ्यांनी मला फॉर्म्युला सांगायचा आहे साइन ए मायनस बीचा. ॲक्च्युअली तर फॉर्म्युला कुठला होतो लागू? साइन ए मायनस बीचा. काय फॉर्म्युला साइन ए मायनस बीचा? पहा, साइन ए मायनस बी इज इक्वल्स टू, आय शॅल राईट हिअर, वी हॅव, what is the formula? Sin of a minus b is equals to sin a cos b minus cos a sin b. Therefore, sin of 45 minus 30 is equals to, आता a means 45 consider कीजिए, b means 30 degree consider कीजिए, means sin of 45 into sin of 30 minus sin of what? That is 45, a means 45 into sin 30 degree, that is sin of 15 degree which is equals to, can you tell me कोण सांगेल आता? चला, यामध्ये जे ऑनलाईन आहे त्यांनी व्हॅल्यू सांगायचं. साइन 45 ची, साइन 30 ची व्हॅल्यू सांगा. साइन ए कॉस, इथं कॉस, फॉर्म्युला चेक करा. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. मग साइन 45 ची व्हॅल्यू काय असते? हां, बरोबर आहे गौरव. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 इंटू, तुम्हाला परत आता कॉस 30 ची व्हॅल्यू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 30? √3/2 मायनस पुन्हा कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2 इंटू कॉस 30 ची, साइन 30 ची व्हॅल्यू सांगा. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. नाउ मेक द प्रोडक्ट. अगोदर या दोघांचा प्रोडक्ट करा. काय येतो प्रोडक्ट? 1 इंटू √3 मीन्स √3 डिवाइड बाय 2√2 मायनस 1 इंटू 1 डिवाइड बाय 2√2. दोघांचा एलसीएम काढा. √3 मायनस 1 डिवाइड बाय 2√2. अशा पद्धतीने हे आन्सर इथं तुम्हाला मिळून जाईल. या पद्धतीने तुम्ही आन्सर मिळाल. हे कशाची व्हॅल्यू आली? दिस इज अ साइन ऑफ 15 डिग्री. मी आता सोबत तुम्हाला होमवर्क पण देणार आहे. होमवर्क तुम्ही सोबत सॉल्व करायचे. साइन 15 डिग्री लागलीच होमवर्क तुम्ही कुठं तर कोपऱ्यात लिहून घ्या. चला, कॉस 15 डिग्रीची व्हॅल्यू काढा होमवर्कसाठी. कॉस 15 डिग्री, कॉस ऑफ 15 डिग्री सेम असंच काढायचे. फॉर्म्युला मात्र चेंज होतो. तुम्ही तो होमवर्कसाठी सॉल्व करा. ओके, वी शॅल स्टार्ट नेक्स्ट प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम, cos of 75 degree. Actually, we have to use formula for the cos of 75 degree. Now answer, cos of 75 degree. Actually 75 degree is not any standard angle. यहाँ पे 75 डिग्री स्टैंडर्ड एंगल नहीं है. अगर 75 को स्टैंडर्ड एंगल में कन्वर्ट करना है तो तुम्हें 0, 30, 60, 90, 120, 135 और 180 इसी एंगल में कन्वर्ट करना है. स्टैंडर्ड एंगल बोले तो हमने टेबल में जो दिखाई दिए था ना, वो स्टैंडर्ड एंगल होता है. अभी 75 को स्टैंडर्ड एंगल में कन्वर्ट करना है. कौन बता सकता है इसको स्टैंडर्ड एंगल में कैसा डिस्ट्रीब्यूट करना है? एडिशन फॉर्म, सब्ट्रैक्शन फॉर्म 75 का बताओ. ऐसे दो टर्म में कन्वर्ट करो जिसका स्टैंडर्ड एंगल में कन्वर्शन हो जाएगा. चलो बताइए. cos 31/2. ओके. परत एकदा प्रॉब्लेम मिस्टेक झाला का? हां, वी शॅल डिस्कस दिस अगेन. परत एकदा प्रॉब्लेम मी पाहतो. cos 30 ची व्हॅल्यू आली का? हां, ओके, आय शॅल सी दिस अगेन. पहा, कोण म्हणतो खैरनार चेंज झाली का? मी परत तो प्रॉब्लेम सोडवतो, नंतर हा सोडवतो. पहिला प्रॉब्लेम, सी दिस. व्हॉट इज दॅट? काय होता प्रॉब्लेम? साइन 15 डिग्री म्हणजे साइन ऑफ 45 मायनस 30. बरोबर आहे. मग याला फॉर्म्युला वापरा. साइन ए म्हणजे 45, कॉस बी म्हणजे 30 मायनस कॉस
45 इंटू साईन 30. बरोबर आहे. मग याला फॉर्म्युला वापरा. साईन 45 म्हणजे 1/√2 कॉस 30 म्हणजे √3/2 मायनस कॉस 45 मीन्स 1/√2 साईन 30 मीन्स 1/2. बरोबर आहे. रेखारणार बरोबर आहे. हेच आन्सर बरोबर आहे. दॅट इज √3 डिवाइड बाय 2√2 मायनस 1 डिवाइड बाय 2√2 मीन्स √3 मायनस 1 डिवाइड बाय 2√2. हे बरोबर आहे रेखारणार. ओके, काही अडचण नाही. आता आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तुम्ही होमवर्कसाठी घ्या. कॉस 15 ची व्हॅल्यू लिहून घ्या बाजूला कुठं. तर मी आता सोबतच होमवर्क देणार आहे. कॉस 15 सेकंड. इथं होमवर्क वाटलं तर लिहून घ्या. कॉस 15 हा होमवर्क पहिला झाला. दुसरा असं मी देत जाईन. सेकंड. आता सेकंड नंबरचा प्रॉब्लेम. कॉस ऑफ 75 कोण डिस्ट्रीब्यूट करेल कॉस? हा, गौरव बरोबर आहे. संदेश बरोबर आहे. शेवाडे बरोबर आहे. व्हेरी गुड. 75 ला आपण डिस्ट्रीब्यूट करू शकता. कॉस ऑफ 75 म्हणजेच कॉस ऑफ 45 प्लस 30. लक्षात घ्या. कॉस 75 म्हणजे मग फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे? कॉस ए प्लस बी. वी हॅव व्हॉट इज द फॉर्म्युला? कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू कॉस ए कॉस बी minus sin A sin B, that is equals to cos of A plus B means actually 75, cos A means 45 into cos B minus sin 45 into sin B. Now you can use that formula. What is the value of cos 45? 1/√2 cos 30 ची व्हॅल्यू √3/2 मायनस साईन 45 1/2 आणि साईन 30 ची व्हॅल्यू बी म्हणजे 30 साईन 30 ची व्हॅल्यू 1/2 म्हणजेच √3 डिवाइड बाय 2√2 मायनस 1 डिवाइड बाय 2√2 म्हणजे फायनल आन्सर येतं cos 75 इज इक्वल्स टू √3 मायनस 1 डिवाइड बाय 2√2. ओके, हे समजलं का सर्वांना? 45 प्लस 70 घ्यायचा. म्हणजे इथं तुम्ही दुसरा होमवर्क घ्या. साईन 75 होमवर्क आहे ते, हे तुम्ही करायचं आहे. ओके, नेक्स्ट वी शॅल स्टार्ट द न्यू प्रॉब्लेम. tan 105 tan 105. चला, जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्यांनी मला इथं सांगायचे tan 105 चं डिस्ट्रीब्युशन कसं घ्यायचे. या ठिकाणी 105 चं डिस्ट्रीब्युशन घेत असताना हा कोण आहे 105 साठी? चला, खैरनार दमकोंडवार करेक्ट. दमकोंडवार चला सांगा. हा 105 चं डिस्ट्रीब्युशन सांगा. आन्सर tan ऑफ 105 दॅट कॅन बी रिटन एज. कसं घ्यावं लागेल? कोण सांगेल? ॲडिशन सबट्रॅक्शन सांगा, जेणेकरून 105 ला आपण स्टँडर्ड अँगलमध्ये कन्व्हर्ट करू शकू. 105 चं हा tan ऑफ 105 मीन्स 60 प्लस 45. 60 पण स्टँडर्ड आहे, 45 पण स्टँडर्ड आहे, म्हणजे 60 प्लस 45 म्हणजेच 105. हा, आता याला फॉर्म्युला येतो टॅनचा. काय फॉर्म्युला? इथं लिहितो मी. वी हॅव tan ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. Okay, now use that formula. Therefore tan of 105 is equals to A means 60, B means 45. Tan A means 60 plus tan B means 45 divided by 1 minus tan A means 60 into tan B means 45. अभी आपको वैल्यूज पुटअप करना है. कौन से वैल्यूज पुटअप करना है यहाँ पे देखिए. कौन से वैल्यूज पुटअप करना है. तो आपको tan 60 की वैल्यू पुटअप करना है. कौन से है? देखो tan 60 की वैल्यू. tan 60 हाँ काय असतो? √3. पहा टेबलमध्ये पहा. पाठ नसतील तर इथं टेबलमध्ये पहा का. tan 60 हा टॅन आहे, इथं 60 ची व्हॅल्यू √3 आहे. tan 60 मीन्स √3 मायनस tan 45 मीन्स 1
डिवाइड बाय 1 मायनस tan 60 मीन्स √3 इंटू 1. ओके, म्हणजेच आन्सर कसं येतं पहा, दॅट इज इक्वल्स टू न्यूमरेटरमध्ये प्लस, म्हणजे आन्सर असं येतं tan 160 इज इक्वल्स टू, सी दिस, therefore tan 105 is equals to, what is that, see this, √3 plus 1 divided by 1 minus √3, √3 plus 1 divided by 1 minus √3. आता याचं तुम्ही एलसीएम सुद्धा काढू शकता, प्लस न डिवाइड मल्टिप्लाय करू शकता, नाही केलं तरी चालतं. दिस इज अ फायनल आन्सर, दॅट इज अ tan ऑफ 100 √3. आता याचं जर तुम्हाला एलसीएम काढायचं झालं, म्हणजेच रॅशलायशन करायचं झालं, √3 प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस √3, रॅशलायशन म्हणजे डिनॉमिनेटरचं साईन चेंज करून मल्टिप्लाय करा. दिस इज अ करेक्ट आन्सर. एवढं जरी ठेवलं तरी चालतं, पण माहीत राहो तुम्हाला म्हणून सांगतो. 1 प्लस √3 अपॉन 1 प्लस √3, रॅशलायशन म्हणजे डिनॉमिनेटरचं साईन चेंज करा, डिवाइड मल्टिप्लाय करा. दिस इज 1 प्लस √3 ब्रॅकेट स्क्वेअर, सेम ब्रॅकेट आहे म्हणून न्यूमरेटरमध्ये, आणि डिनॉमिनेटरला फॉर्म्युला येतो ए मायनस बी, ए प्लस बी मीन्स ए स्क्वेअर, म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस √3चा स्क्वेअर, दॅट इज इक्वल्स टू, ह्याचं एक्सपान्शन घ्या, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, म्हणजे √3चा स्क्वेअर 3 येतो, डिवाइड बाय 1 मायनस √3चा स्क्वेअर 3 येतो. म्हणजेच इथं 1 प्लस 3 मीन्स 4 प्लस 2√3 डिवाइड बाय -2. मग याला जर सेपरेट केला डिनॉमिनेटरला, दॅट इज tan ऑफ 105 इज इक्वल्स टू 4 डिवाइड बाय -2 प्लस 2√3 डिवाइड बाय -2, म्हणजे इथं येतं -2 मायनस √3. ही व्हॅल्यू झाली tan 105ची. मग तुम्ही हे ठेवू शकता किंवा हे घेऊ शकता. हा रॅशलायशन केल्यानंतर येणारा सिम्प्लिफाईड फॉर्म आहे, तुम्ही कोणतंही वापरा. ठीक आहे, म्हणजे हे झालं tan 105ची व्हॅल्यू, 105ची. तर ठीक आहे, असाच प्रॉब्लेम तुम्हाला आता सॉल्व करायचा आहे tan 105चा. मी तिसरा होमवर्क देतो इथं, थर्ड होमवर्क चेक करा. व्हॉट इज दॅट, हां, tan ऑफ थर्ड 15 डिग्रीचा. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम चेक करू. व्हॉट इज दॅट, कॉट ऑफ 225 डिग्री, कॉट 225 डिग्री. चला स्टँडर्ड अँगलमध्ये कन्वर्ट करून सांगायचे. आता 225ला जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी स्टँडर्ड अँगलमध्ये कन्वर्ट करा. ऑनलाईन असलेल्या विद्यार्थ्यांनी स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करा. हां, बरोबर आहे इंगळे, तुझा आन्सर बरोबर आलेला आहे. हां, tan 200 कॉट 225 आहे, त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचे. तर कन्वर्ट करत असताना तुम्ही याला टॅनला बदलून कॉटमध्ये कन्वर्ट करा, किंवा कॉटचा फॉर्म्युला वापरा, 180 मायनस थिटा म्हणजे टॅन येतो. सिरीस असं लिहिता येतं आन्सर, कॉट ऑफ. हां, आता ॲडिशन अँगलमध्ये कसं येतं पहा. ॲडिशन अँगलमध्ये फॉर्म्युला येत असताना या ठिकाणी कॉट ऑफ 180, 1 मिनिट, आन्सर कॉट ऑफ 225 मीन्स 180 प्लस 45. परंतु कॉटला फॉर्म्युला नाही, म्हणून 1/tan 180 प्लस 45. वेगवेगळ्या पद्धतीने याला सॉल्व करता येतं. कॉट 100 यालाच असं कॉटला टॅनमध्ये कन्वर्ट करता येतं, म्हणजे कुठला दुसरा एक मेथड आहे त्याला पण सांगतो. आता इथं फॉर्म्युला वापरा तुम्ही, tan A प्लस बीचा फॉर्म्युला वापरा, tan A प्लस tan B डिवाइड बाय 1 मायनस tan A इंटू tan B.
हे कॉटला 1/, घेतलं, टॅन लिहिला, पुन्हा 1/, टॅनचा फॉर्म्युला यूज केला. आता टॅन 180 ची व्हॅल्यू काय चेक करावं का इथं. टॅन 180 म्हणजे 0. पहा इथं टेबलमध्ये टॅन 180 म्हणजे 0. कॉटला टॅन मध्ये 225 ला 180 प्लस 45 घेतला, पण कॉटला ॲडिशन अँगलचा फॉर्म्युला नाही म्हणून 1/, टॅन रेसिप्रोकल घेतलं. 1/, फॉर्म्युला वापरता टॅन 180 ची व्हॅल्यू 0. सिरीज हां कॅन्सल. ओके. मग आता दॅट इज इक्वल्स टू 1/0 प्लस टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, डिवाइड बाय 1 मायनस 0 इंटू 1 म्हणजेच 1/1 डिवाइड बाय 1 म्हणजेच 1. ही झाली कॉट ऑफ 225 ची व्हॅल्यू. ओके. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सॉल्व करायचे, लक्षात ठेवा. इथं पहा, इथं चेक करा, 1 इंटू 0 म्हणजे 0 होतं का इथं. 0 प्लस 1 म्हणजे 1 आणि 1 मायनस, इथं मी इथंच करेन, 0 प्लस 1 म्हणजे 1 डिवाइड बाय 1 मायनस 0 म्हणजेच 1/1 येतं. ओके. नेक्स्ट आता होमवर्कला देतो याचा. सी दिस थर्ड प्रॉब्लेम होमवर्कला. टॅन ऑफ 100 225. हा नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला सॉल्व करायचे. टॅन 200. हे मी होमवर्कची लिस्ट करत चाललोय, तुम्ही ते होमवर्क सॉल्व करत चला. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम आता. सी दिस. प्रूव्ह दॅट फर्स्ट प्रॉब्लेम प्रूव्ह करायचे. कुठला आहे तो प्रॉब्लेम पहा. कॉस π/2 प्लस एक्स. हा प्रॉब्लेम. सी दिस. कॉस ऑफ π/2 मायनस एक्स इंटू कॉस ऑफ π/2 मायनस वाय मायनस साइन ऑफ π/2 मायनस एक्स साइन ऑफ π/2 मायनस वाय which is equals to minus cos of x plus y. Actually we have to prove this formula. Now see this LHS. What is that LHS? Cos of π/2 minus x into cos of π/2 minus y minus sin of π/2 minus x into sin of π/2 minus y. ॲक्च्युअली इथं जो फॉर्म्युला तुम्हाला वापरायचे पहा, कुठला फॉर्म्युला आहे तुम्ही सांगा. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए. ॲक्च्युअली वी हॅव टू यूज कॉस ए कॉस बी मायनस साइन ए मायनस साइन ए साइन बी. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दिस कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी विच इज इक्वल्स टू कॉस ऑफ ए प्लस बी. हा फॉर्म्युला यूज करायचे. सी दिस कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी मीन्स कॉस ऑफ. फॉर्म्युला वापरा. काय फॉर्म्युला. ए प्लस बी. ए म्हणजेच π/2 मायनस एक्स प्लस बी म्हणजे वाय. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला वापरला. उलट आता कॉस ए प्लस बी असेल तर कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी वापरतो. त्याच्या उलट कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी असेल तर त्याला कॉस ए प्लस बी लिहू शकतो. तसं इथं कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बीला कॉस ऑफ ए प्लस बी. ए म्हणजे फर्स्ट अँगल दिस π/2 मायनस एक्स. बी म्हणजेच π/2 मायनस वाय. सी दिस इथं π/2 मायनस वाय. मग सॉल्व करायला दॅट इज अ कॉस ऑफ π/2 मायनस एक्स प्लस π/2 मायनस वाय. हा प्लस काढून टाकला, ब्रॅकेट काढून टाकला. ए म्हणजेच π/2 मायनस एक्स, बी म्हणजेच π/2 मायनस वाय. आता π/2 प्लस π/2 ची ॲडिशन होते, एक्स वाय ची ॲडिशन होते. वाय कॉमन काढा म्हणजे कसं येतो पहा. चेक दिस. हां कॉस ऑफ π/2 प्लस π/2 मायनस एक्स मायनस वाय means cos of
पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 पाय मायनस एक्स प्लस वाय. आता इथं फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. इथं फॉर्म्युला पुन्हा ए मायनस बीचा वापरा तुम्ही. फॉर्म्युला ए मायनस बीचा वापरला तरी चालतो. मग कसा वापरता येईल ए मायनस बीचा, किंवा कॉस पाय मायनस थिटा असेल म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये जर असेल तर याला डायरेक्ट कॉस ऑफ, फॉर्म्युला इथं लिहितो मी, कॉस ऑफ पाय मायनस थिटा असेल तर मायनस कॉस थिटा असतो. हे पण तुम्ही प्रूव्ह करू शकता. किंवा याला ए समजा, याला बी समजून पुन्हा फॉर्म्युला वापरा, कॉस ए मायनस बीचा एक्स प्लस वायला बी समजा तरी येईल. मी डायरेक्ट घेतो म्हणून मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय विच इज इक्वल्स टू आर एच एस. and hence LHS equals to RHS. we can prove this. जर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवणा झाला तर याला ए समजा, पुन्हा याला बी समजून सॉल्व करा. ओके. आता याला दुसरी मेथड पण सांगतो तुम्हाला. दुसरी मेथड कशी वापरता येते पहा. ही LHS घेतलात, LHS घेतल्यानंतर पहा आता सी दिस LHS. आणखी एक मेथड आहे, अल्टरनेटिव्ह मेथड आहे. सेकंड मेथड कशी वापरणार तुम्ही पहा. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे साइन एक्स इंटू साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कॉस वाय. कॉस इथं वाय असल्यामुळं पुन्हा साइन पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे साइन एक्स कॉस एक्स इंटू साइन वाय. मग इथं फॉर्म्युला आपोआपच तयार झाला, साइन एक्स कॉस वाय मायनस कॉस एक्स साइन वाय. म्हणजे हा कशाचा फॉर्म्युला आहे, साइन एक्स मायनस, हा फॉर्म्युला कशाचा, इथं पहा एक मिनिट, कॉस कॉस, इथं कॉसचं साइन, इथं कॉस कॉस. मग इथं मायनस कॉमन काढा, कॉस एक्स इंटू कॉस वाय ही टर्म अगोदर येते, मायनस साइन एक्स इंटू साइन वाय म्हणजे हा फॉर्म्युला आला मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वायचा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीनं लिहू शकता, डायरेक्ट या पद्धतीनं घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्ही सॉल्व करू शकता. आता आपण कोणत्याही पद्धतीने जावा सेम येतो आन्सर. पुढचा नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण आता. tan, see this, tan of pi by 4 plus theta is equals to, हा फॉर्म्युला वापरायचे. तर होमवर्कसाठी पुन्हा मी तुम्हाला फॉर्म्युले मी नंतर देणार आहे, आणखी तुम्ही ते सॉल्व करायचे. ते टेबल बघून हो प्रॉब्लेम सॉल्व करायचे. सी दिस, tan of pi by 4 plus theta equals to 1 minus tan theta upon 1 plus tan theta. Actually we have to prove this formula. आता या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. मग हा फॉर्म्युला प्रूव्ह करत असताना सी दिस, हा फॉर्म्युला प्रूव्ह करत असताना हा LHS घ्या, LHS tan of pi by 4 plus theta. आता याला ए समजा, याला बी समजा. मग tan a प्लस बी चा फॉर्म्युला वापरा. मी डायरेक्ट घेईन. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर tan a प्लस बी, tan a मीन्स पाय बाय 4 प्लस tan b म्हणजेच थिटा अपॉन 1 मायनस tan a मीन्स पाय बाय 4 इंटू tan b म्हणजे थिटा. a मीन्स पाय बाय 4, b मीन्स थिटा. एक्सपान्शन केला. नाव यू टेल मी. चला ऑनलाईन कोण कोण आहे ते ऑनलाईनचे आन्सर नाही देत तुम्ही. tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू सांगा रे आता. tan पाय बाय 4, प्रतिभा इंगळे, शिंदे, गरजे, दमकोंडवार. हां, पाय बाय 4 ची व्हॅल्यू सांगा आता. पाय बाय 4, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पाय बाय 4. tan पाय बाय 4, tan पाय बाय 4 म्हणजे 45. 1 प्लस tan थीटा डिवाइड बाय 1 इज इट इज मायनस पुन्हा tan पाय बाय 4 म्हणजे 1 इंटू tan थीटा. मग या ठिकाणी आता
1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटाला हा फॉर्म्युला वापरा. काय येईल मग? 1 इंटू टॅन थिटा म्हणजेच 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. ओके, अशा पद्धतीने हे तुम्हाला फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. एवढे फॉर्म्युले झाले. आता सोबत चिन्मय खैरनार बरोबर आहे. आता एवढे फॉर्म्युले झाले. तुम्हाला परत मी काय फॉर्म्युले प्रूव्ह करण्यासाठी देतो. हे प्रॉब्लेम किती दिलेले? 4 प्रॉब्लेम आहेत इथं. आता फिफ्थ प्रॉब्लेम घ्या होमवर्कसाठी. फिफ्थ कुठलं आहे? फिफ्थ प्रॉब्लेम. सी दिस साइन ऑफ पाय मायनस पाय प्लस थिटा इज इक्वल्स टू मायनस साइन थिटा. हे फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरून. 6 साइन ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा. 7 कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस कॉस थिटा. पाय म्हणजे 180. 7 कॉस ऑफ पाय प्लस थिटा इज इक्वल्स टू मायनस कॉस थिटा. हे फॉर्म्युले सर्वजण प्रूव्ह करणार आहेत. 8th 9th टॅन ऑफ पाय प्लस थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा. 10 टॅन ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस टॅन थिटा. कसा यूज करणार फॉर्म्युला? याला ए समजायचं पाय, याला ए समजा, याला बी समजा आणि टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरा आणि व्हॅल्यू ठेवा. म्हणजे हे सर्वच्या सर्व फॉर्म्युले तुम्हाला करता आले पाहिजेत. यू कॅन सॉल्व धिस. हे याच्या अगोदरचे आणि हे एवढे सर्वच्या सर्व फॉर्म्युले तुम्ही प्रूव्ह करून मला दाखवायचे. उद्या मी सर्वांचे माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवून द्यायचे सर्वांनी. ठीक आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊ आपण. आता इथं प्रूव्ह करत असताना हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले प्रूव्ह करत असताना 1 प्लस टॅन ए 1 मायनस टॅन ए टॅन स्क्वेअर आहे. आता 1 प्लस टॅन ए 1 मायनस टॅन ए हे प्रूव्ह करत असताना ॲक्च्युअली इथं तुम्हाला माहीत आहे मी काय करेन, जे प्रूव्ह करायचे आहे त्यातला RHS LHS घेतो. हे पहिला प्रॉब्लेम आहे. थर्ड प्रॉब्लेम RHS घेतो. RHS tan of pi by 4 plus x divide by tan of pi by 4 minus x. आता हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा. पहिला मी त्याच्यात RHS घेऊन प्रूव्ह करतोय. RHS घेऊन प्रूव्ह करत असताना यामध्ये सी धिस टॅन याला ए समजा, याला बी समजा आणि टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरा. हे डिनॉमिनेटर मेन जसे तसं असेल तर कसं येईल पहा. टॅन ए मीन्स टॅन पाय बाय 4 प्लस टॅन बी मीन्स एक्स डिवाइड बाय 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एक्स. हा झाला टॅन ए प्लस बीचा डिनॉमिनेटरमध्ये. टॅन ए मीन्स पाय बाय 4 मायनस टॅन बी मीन्स एक्स डिवाइड बाय 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एक्स. ओके. मग आता व्हॅल्यू पुटअप करा. कोणत्या व्हॅल्यू पुटअप करणार तुम्ही? यामध्ये टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू पुटअप करा. परत न्यूमरेटर आहे इट इज 1 प्लस टॅन एक्स डिवाइड बाय 1 मायनस टॅन एक्स. परत आता टॅन पाय बाय 4 म्हणजे 1. हो का, इथं व्हॅल्यू येते टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1. 1 इंटू टॅन एक्स म्हणजे टॅन एक्स. चला नाव डिनॉमिनेटर. आता मेन डिनॉमिनेटरकडे येऊ. टॅन पाय बाय 4 मीन्स 1 मायनस या टॅन पाय एक्स ॲज इट इज डिवाइड बाय सी धिस. परत आता 1 इथं मायनस असेल तर खाली प्लस असतो. 1 प्लस आता इथं टॅन पाय बाय 4 म्हणजे 1 इंटू टॅन एक्स मीन्स टॅन एक्स. आता हा जो डिनॉमिनेटर आहे त्याला न्यूमरेटरमध्ये घेऊन वर जा. म्हणजे काय येतं पहा. सी धिस दॅट इज विच इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन एक्स डिवाइड बाय 1 मायनस टॅन एक्स इंटू
पाहता हा जो रेसिप्रोकल घ्यायचा, रेसिप्रोकल न्यूमरेटरमध्ये घ्या, डिनॉमिनेटरचा, म्हणजे फायनल येतो 1 प्लस टॅन एक्स डिवाइड बाय 1 मायनस टॅन एक्स, म्हणजेच हा प्रोडक्ट झाला, दॅट इज 1 प्लस टॅन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस टॅन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सेम आहेत ना, मग ब्रॅकेट स्क्वेअर कॉमन, टेक आउट अ ब्रॅकेट स्क्वेअर कॉमन, 1 प्लस टॅन एक्स डिवाइड बाय 1 मायनस टॅन एक्स होल स्क्वेअर विच इज इक्वल्स टू LHS. अशा पद्धतीनं RHS इक्वल्स टू LHS प्रूव्ह केलं. आता हा प्रूव्ह करत असताना आपण काय घेतलेलं आहे, राईट साईड घेतलेलं आहे, राईट साईड लक्षात ठेवा, आणि मग प्रूव्ह केलेलं आहे. ओके, सेम तुम्हाला आता हाच फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करायचे आहे. मी प्रूव्ह करण्यासाठी होमवर्क सोबत देते, कारण आज मी तुम्हाला होमवर्क, हां कुठला साईन चुकला, बरोबर आहे, हां साईन चुकला कुठला, हा धमकोंडवार बरोबर आहे, चेंज करून घेतला साईन, राईट आहे, करेक्ट आहे, तुझं लक्षात आहे. इथं डिनॉमिनेटरचा साईन चुकला होता, तो बरोबर करून घेतला. आता होमवर्क करा याच पद्धतीचं. तुम्ही कसं करणार पहा, 1 मायनस टॅन एक्स डिवाइड बाय 1 प्लस टॅन एक्स होल स्क्वेअर इज इक्वल्स टू टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स डिवाइड बाय टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स. हा होमवर्कसाठी प्रॉब्लेम आहे, तुम्ही होमवर्क करा. लक्षात ठेवा, हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. म्हणजे होमवर्कचे आतापर्यंत 12-13 प्रॉब्लेम झाले, 12. आज मी होमवर्क तुम्हाला जास्त देणार आहे, 20 प्रॉब्लेम देणार आहे, म्हणजे तुम्ही ते सॉल्व करायचे, प्रॅक्टिस होतात, फॉर्म्युले पाठ होतात. ठीक आहे. नेक्स्ट आता 4th प्रॉब्लेम जे प्रूव्ह करायचे ना, 4th प्रॉब्लेम चेक दिस, त्याची मी डायरेक्ट आता LHS घेतो. हा 4th प्रॉब्लेम, सी दिस LHS, साइन ऑफ n प्लस 1 इंटू ए इंटू साइन ऑफ n प्लस 2 इंटू ए प्लस कॉस ऑफ n प्लस 1 इंटू ए इंटू कॉस ऑफ n प्लस 2 इंटू ए. एक्चुअली आपल्याकडे फॉर्मूला जो है एडिशन एंगल्स, एक्चुअली आपके पास जो फॉर्मूला है एडिशन, वी हैव फॉर्मूला, व्हाट इज दैट, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. उस फार्मूला में आपको कॉस के टर्म पहले चाहिए, इसलिए हम इंटरचेंज कर सकते हैं. प्लस है, अगर ए प्लस बी है तो उसको हम बी प्लस ए डायरेक्ट लिख सकते हैं. लेकिन अगर ए माइनस बी होता है तो उसको माइनस कॉमन लेके इंटरचेंज करना होता है. That is a minus b can be written as minus in a bracket b minus a. See this. But a plus b can be written directly b plus a. Commutative law. मग आता इथं commutative law वापरा, means cos of n plus 1 into a into cos of n plus 2 into a प्लस या कॉसच्या टर्म सुरुवातीला लिहितो, साइन ऑफ n प्लस 1 इंटू ए इंटू साइन ऑफ n प्लस 2 इंटू ए. नाउ सी दिस फॉर्म्युला, कॉस ए किंवा याला आपण कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस साइन एक्स इंटू साइन वाय, ये फॉर्मूला यूज कर सकते हैं. कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस साइन एक्स इंटू साइन वाई. तो ये फार्मूला किसका है, कॉस ऑफ एक्स माइनस वाई का है. तो इसको हम ऐसा लिख सकते हैं, कॉस ऑफ एक्स मीन्स दिस फर्स्ट एंगल, व्हाट इज दैट, n प्लस 1 इंटू ए माइनस b means what, n plus 2 into a, means as like cos of x minus y, that is equals to cos of, multiply करा, na plus a minus na plus 2a. मग प्लस na माइनस na कॅन्सल होतं, that is cos of
a minus 2a which is equals to we can write cos of minus a, आणि कॉसचा जर अँगल मायनस असेल तर ते फंक्शन टोटली प्लस असतं. निगेटिव्ह अँगल कॉसमध्ये प्लस होतो म्हणजेच कॉस ए, आणि ही व्हॅल्यू आहे RHS. म्हणजे आपण LHS घेतला, त्याच्या आधारे आपण काय प्रूव्ह केलं, RHS प्रूव्ह केलं. लक्षात आलं का? परत एकदा व्हिडिओ चेक करा. प्रत्येक प्रॉब्लेम सोबत सोबत तुम्ही सॉल्व करत चला, म्हणजे तुमच्या सर्व बाबी या लक्षात येतात. आता त्यानंतर नेक्स्ट हा सेट पुढचा, हा जे प्रूव्ह करायचे 6 प्रॉब्लेम आहे 5, त्याची मी LHS घेतो. हा सॉरी, कोणता आहे, 5 प्रॉब्लेम आहे, 5 प्रॉब्लेम राहिलेला आहे. 5th प्रॉब्लेम त्याची LHS घेतो, LHS. व्हॉट इज दॅट? √2 इंटू कॉस ऑफ π/4 minus a, √2 into, now use that formula cos of a minus b. आता a इथं ऑलरेडी आला म्हणून आपण x minus y कन्सिडर करू. what is the formula for cos of x minus y? cos x cos y plus sin x sin y means cos of π/4 into cos a plus sin of π/4 into sin a. फॉर्म्युला वापरला डायरेक्ट ॲडिशन अँगलचा. √2 इंटू कॉस π/4. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस π/4? कोण आहे ऑनलाईन? इंगळे, चला इंगळे व्हॅल्यू सांगा. इंगळे, दमकोंडवार, संदेश, गरजे, व्हॅल्यू सांगा. कॉस π/4. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस π/4? 1/√2 इंटू कॉस ए प्लस sin π/4 means 1/√2 into sin a. ह्याची व्हॅल्यू 1/√2 आहे, याची व्हॅल्यू 1/√2 आहे. 1/√2 कॉमन काढा म्हणजे काय येईल पहा, ब्रॅकेटमधनं 1/√2 कॉमन काढा म्हणजेच √2 इंटू 1/√2 कॉमन येतो, कॉस ए प्लस साइन ए. 1/√2 1/√2 कॅन्सल होतं, cos a plus sin a which is equals to RHS, and hence proved, hence LHS equals to RHS. अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रूव्ह करायचे. ठीक आहे, हा प्रॉब्लेम लक्षात आला का? पहा, LHS घ्या, cos a minus b चा फॉर्म्युला वापरा आणि मग सॉल्व करा, येऊन जातो. ठीक आहे, मी आता या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करण्यासाठी होमवर्कला देतो. See this homework. √2 into cos of π/4 plus theta असेल तर cos theta minus sin theta. सेकंड प्रॉब्लेम, √2 into sin π/4 plus a असेल तर इथं cos a प्लस साइन ए. थर्ड, √2 इंटू साइन π/4 मायनस थीटा असेल तर कॉस थीटा मायनस साइन थीटा. ठीक आहे, आता जो 6वा आणि 7वा प्रॉब्लेम आहे तो उद्या घेऊ, आणि बाकीच्या प्रॉब्लेमचं प्रूफ आपण उद्याला घेऊ. या ठिकाणी थांबू. टोटल 20 प्रॉब्लेम्स तुम्हाला आज मी होमवर्कला दिले, त्या टाईपचे प्रॉब्लेम सोडून घेतलेले आहेत. त्यामुळं 20च्या 20 प्रॉब्लेम्स तुम्ही मला व्हॉट्सअपवर वगैरे पाठवा किंवा ग्रुपवर पाठवा, कुठेही पाठवा. नंबर देतो मी, नंबरवर पाठवा. याच्यावर 20 प्रॉब्लेम सलग तुम्ही व्यवस्थित प्रॉब्लेम करून पाठवून द्यायचं. ओके, सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही मला व्यवस्थित होमवर्क करून पाठवायचे. ओके, तर मी सर्वांचे स्टेप बाय स्टेप लिहिलेले प्रॉब्लेम स्कॅन करा आणि होमवर्कला पाठवून द्या, या नंबरवर पाठवून द्या. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूत. नमस्कार, गुड बाय. काही जर अडचण आली तर व्हिडिओ रिपीट करून बघा. हे प्रॉब्लेम खूप महत्त्वाचे आहेत, येणं गरजेचं आहे.